नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नाउ वी विल सॉल्व क्वेश्चन नंबर 5. Question is that a car traveling at a uniform speed covers a distance of 165 km in 3 hours. At that same speed, how long will it take to cover a distance of 330 km? And second one is how far will it travel in 8 hours. Okay. सो इथे स्पीड किती आहे तो दिलाय का बघा. नाही, युनिफॉर्म स्पीड असं म्हटलं, एकाच स्पीडने जाते. आणि काय दिलं बघा, त्याच स्पीडने 165 किलोमीटरचं डिस्टन्स 3 आवर्समध्ये काढते. बरोबर. म्हणजे आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय केलं पाहिजे, त्याचा स्पीड काढला पाहिजे. म्हणजे एका तासात किती जाते कार ते आपल्याला काढायला पाहिजे. आणि त्याच्यावरनं मग आपण हे दोन क्वेश्चन जे विचारलेत सब क्वेश्चन्स ते आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. सो पहिल्यांदा आपण काय करूया, 1 आवरमध्ये गाडी किती जाते ते कॅल्क्युलेट करूया. दॅट इज गाडीचा स्पीड. सो क्वेश्चन नंबर 5 आपण सॉल्व करतोय. द स्पीड ऑफ कार इज इक्वल टू काय करायला लागेल बघा, 165 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि ते 3 आवर्समध्ये ती गाडी धावते. सो आपल्याला 1 आवरमध्ये काढायचं आहे. सो आपण 165ला 3ने डिवाइड केलं. सो 3 1 जा 3, 3 5 जा 15, वन्स अगेन 3 5 जा 15. सो 55 किलोमीटर पर आवर. राईट. सो एका तासामध्ये गाडी किती जाते, 55 किलोमीटर जाते. हे आता आपल्याला मिळालं. सो युजिंग दिस वी हॅव टू सॉल्व सब क्वेश्चन ए. हाऊ लॉंग विल इट टेक टू कवर ए डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. स्वतः गाडीला किती जायचं बघा, 330 किलोमीटर डिस्टन्स कवर करायचे. मग आपल्याला काय करायला लागेल बघा, 330ला 55 किलोमीटर एका तासात जाते. एक 55ने काय करायला लागेल, डिव्हाइड करायला लागेल. बरोबर. सो बघूया, इथे 33 आहे, तिथे 55 आहेत, म्हटल्यावर 11ने भाग जाईल. पण भाग घालूया. 11 5 55, 11 3 33, 0, 5 1 जा 5, 5 6 जा 30. सो किती आलं बघा, 6 आवर्स. राईट. सो आपण आन्सर लिहूया. सो देअरफोर काय विचारलं बघा, हाऊ लॉंग विल इट टेक टू कवर ए डिस्टन्स ऑफ 330 किलोमीटर. सो कार टेक 6 hours to cover 165 kilometer distance. Car takes 6 hours to cover 165 kilometer distance. Okay. आपला सब क्वेश्चन्स ए झाला. आता आपण बी सॉल्व करूया. बी मध्ये काय विचारलंय बघा, हाऊ फार विल इट ट्रॅव्हल इन 8 आवर्स. 8 आवर्समध्ये किती जाते, मतलब 1 आवरमध्ये किती जाते दिले ना 55. असं 8 आवर्समध्ये काढायचं. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, 55ला 8ने काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. साधं सोपं आहे. सो आपण मल्टिप्लाय करूया. 8 5 40, 0, 4 आले कॅरी. 8 5 40, 40 आणि 4 44. सो 440. राईट. 440 किलोमीटर. सो वर्डमध्ये आन्सर लिहून टाकूया. सोपं आहे अतिशय. भागाकार करायचा, गुणाकार करायचा, वेगळं काहीच करायचं नाही आपल्याला. सो आन्सर लिहूया आपण. देअरफॉर द कार ट्रॅव्हल 440 किलोमीटर इन 8 hours. So this is our question number 5. Now we have to solve question number 7. आता आपण 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायला गेऊया. बघा, क्वेश्चन नंबर 7 आपण सॉल्व करतोय. काय म्हटले बघा क्वेश्चन नंबर 7मध्ये, ॲट अ शुगर फॅक्टरी 5376 किलोग्रॅम ऑफ शुगर कॅन बी ऑप्टेन फ्रॉम 48 टन्स ऑफ शुगर केन. एवढी साखर काढली जाते कशापासून, एवढ्या शुगर केन म्हणजे काय, ऊसापासून. इफ सावित्रीबाई हॅज ग्रोन 50 टन्स ऑफ शुगर केन. सावित्रीबाईंनी एवढे काढलेत शुगर, एवढे ऊसाचं उत्पादन घेतले 50 टन्स. सो हाऊ मच शुगर विल इट यील्ड. तर किती शुगर त्यांना त्यापासून मिळेल, साखर मिळेल असं विचारलं. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, तर एका टनामधून किती किलोग्राम शुगर मिळते ते काढावं लागेल. बरोबर ना. आणि मग 50 टनाची आपण काढू शकतो. मग आपण पहिल्यांदा एका टनापासून ची शुगर किती होते ते बघूया. सो आपण आन्सर कसं लिहायला सुरुवात करूया. 48 टन्स sugar cane
yield 5376 किलोग्रॅम शुगर. बरोबर ना. 48 टन्स शुगर केन yield 5376 kilogram sugar. So therefore 1 ton sugar cane yield sugar. कशी येईल बघा. 1 टनची काढायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल. 5376ला 48ने काय करायला लागेल, डिवाइड करायला लागेल. 5376ला 48ने डिवाइड करायचं. मग आता काय करायला लागेल बघा. 48 आले. आपल्याला 12चा पाढा येतो. 12ने भाग घालूया. 12च्या पाढ्यात 48 येतात बघा. 12 दुणे 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. मग आता ह्याला पण घालूया. 12 चोक 48, 12 पंची 60 म्हणजे पहिला 4चा भाग लागेल. 48 53मधून 48 गेले, 5 आले, 57 झाले. पुन्हा 12 चोक 48चा भाग लागेल. बरोबर. 57मधून 48 गेले, किती उरतील बघा. 7 आणि 2 9 म्हणजे झाले किती आता 96. 12 8 96 म्हणजे काय मिळालं बघा. 448 डिवायडेड बाय 4. आता परत याला सिम्पलेस्ट फॉर्म काढूया. 4ने भाग जाईल, घालूया. 4 एके 4, 4 एके 4, 4 एके 4, 4 दोन्ही 8. सो किती मिळालं बघा. 112 किलोग्रॅम. सो 1 टन शुगर केन yield 112 किलोग्राम शुगर. आता युजिंग दिस आपण काय करू शकतो बघा. याच्यावरून आपण किती काढायचे आपल्याला. 50 टन शुगर केनपासून किती साखर येईल ते आपल्याला काढायचं. सो आपण ते सॉल्व करूया. सो देअरफॉर 50 टन्स शुगर केन yield sugar. 50 टन्स शुगर केन yield शुगर किती येईल बघा. काय करायला लागेल. 112ला 50ने काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. बरोबर. सो हा 0 आहे, तो 0 तसाच लिहायला लागेल आपल्याला. आणि 5ने मल्टिप्लाय करूया. 5 दोन्ही 10 0, चलोला 1, 5 एके 5 आणि 1 6 आणि 5 एके 5. सो 5600 आणि हे काय असणार आहे किलोग्रॅम. 5600 किलोग्रॅम. ओके. वर्डमध्ये आन्सर लिहूया आपण, फायनल आन्सर. सो देअरफॉर काय प्रश्न विचारला आहे. हाऊ मच शुगर विल इट येईल. देअरफॉर 50 टन्स शुगर केन yield 5600 किलोग्रॅम शुगर. याला बॉक्स करूया. टन्स शुगर केन yield 5600 किलोग्रॅम शुगर. ठीक आहे. सो अशाच प्रकारे एक 9वा क्वेश्चन आहे, तेवढा आपण एक सॉल्व करूया, बघूया आणि मग उरलेले तुम्ही सॉल्व करायचे. सो 9वा क्वेश्चन बघा, तो पण सोपा आहे, समजून घेऊ आपण. ओके बघा, क्वेश्चन नंबर 9. अ पॉन्ड इन अ फील्ड होल्ड्स 1,20,000 liters of water. It cost 18,000 rupees to make such a pond. बघा, एका पॉन्डमध्ये एवढे राहते वॉटर आणि एकाची कॉस्ट दिली 18,000. हाऊ मेनी पॉन्ड्स विल इट बी रिक्वायर्ड टू स्टोअर 4,80,000 liters ऑफ वॉटर अँड व्हॉट वुड बी द एक्सपेन्स. एवढं पाणी ठेवायचं तर किती लागेल ते काढायचं आहे. सोपं आहे अतिशय. आणि व्हॉट वुड बी द एक्सपेन्स, किती खर्च येईल ते विचारले. मग आता आपण पहिला जो क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया. बघा, किती आहे वॉटर आपल्याला ठेवायचं आहे. 4,80,000 वॉटर आहे आणि एका पॉन्डमध्ये किती राहतं, 1,20,000 लिटर्स राहतं. सो याला आपल्याला डिव्हाइड करायला लागेल. म्हणजे एका
हां, एका पॉन्डमध्ये एवढं राहतं, तर 4,80,000 लिटर्स वॉटरसाठी किती पॉन्ड लागतील हे काढायचं. म्हणजे आपल्याला याने डिवाईड करावं लागेल, बरोबर. सो आपण कॅन्सल करूया 3 झिरोज. सो 3 झिरोज गेले, हा 1 झिरो गेला, आता 12 राहिले. 12 एके 12, 12 चोक 48. सो किती पॉन्ड आली बघा, 4 पॉन्ड आली. सो आपण पहिल्याचा आन्सर लिहूया. देअरफॉर 4 पॉन्ड्स विल बी रिक्वायर्ड. किती पॉन्ड्स लागतील, तर 4 पॉन्ड्स लागतील. 4 तळी लागतील, शेततळी. आता बी पार्ट सोडवूया. बी पार्टमध्ये काय म्हटले बघा, कॉस्ट ऑफ एकाची कॉस्ट दिली ना 18,000 आणि मग आपल्याला ह्या 4ची किती आहे ती काढावी लागेल. म्हणजे काय करायला लागेल बघा, 18,000ला 4ने मल्टिप्लाय करायला लागेल बघा. 400, 400, 400 आणि 18 चौक किती, 72 आणि हे रुपीजमध्ये. सो 72,000 रुपीज लागतील. सो देअरफॉर रुपीज 72,000 विल बी द एक्सपेन्स. किती खर्च येईल असं विचारलं आहे. सो एवढा खर्च येईल. ओके, सो सोपं आहे अतिशय. सो दिस इज अवर क्वेश्चन नंबर 9. ठीक आहे. सो उरलेले जे आहेत ऑड नंबरचे सगळे प्रश्न मी घेतलेत. इव्हन नंबरचे तुम्ही सॉल्व करा. अडचण असेल तर विचारा नक्की. ओके, थँक्यू.